Hi students, I am Sekhar Mande. Welcomes once again my YouTube channel. Now in last videos we had seen the chapter number 3 of Math First of class 12 trigonometric function. In that videos you had seen that is first one principal solution, general solution, solving a triangle and different rules that is cosine rule, sine rule, प्रोजेक्शन रूल अँड देअर ॲप्लिकेशन्स. आपण त्याच्यामध्ये काय बघितलं एक्सरसाइज 3.1 आणि एक्सरसाइज 3.2 आपण काय केलं कंप्लीट केलेले आहे. सर्व व्हिडिओ नीट पहा व्यवस्थित. विद्यार्थी मित्र तुम्हाला सांगायचं म्हणजे की तुमचा थोडा वेळ घेतो की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असं चॅप्टर आहे की जे विद्यार्थी काय करतात क्लोज करून ठेवतात, बंद करतात. त्यांच्या डोक्यात एकच असतं की हे चॅप्टर आपल्याला येणार नाही. पण तुम्हाला सांगतो आपण जे व्हिडिओज बनवले ते व्हिडिओज परत पहा. तुमचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ट्रिग्नोमेट्रीविषयी सर्व भीती दूर होऊन जाईल. तर सर्व व्हिडिओ व्यवस्थित पहा. आता आपण पहा नेक्स्ट पार्ट, लास्ट पार्ट जे आहे थर्ड पार्ट आहे चॅप्टरचा तो आपण स्टार्ट करू. व्हॉट इज थर्ड पार्ट? इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स अँड देअर प्रॉपर्टीज. व्हेरी इंटरेस्टिंग. हो आपण आता इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. बिफोर दिस वी टेक इनवर्स फंक्शन. बिफोर वी डिफाईन इनवर्स फंक्शन. आता इनवर्स फंक्शन काय बघा, एफ इज ए फंक्शन, एफ इज 1 1 अँड ऑन टू फंक्शन 1 1 अँड ऑन टू फंक्शन दॅट इज फंक्शन सच दॅट एफ फ्रॉम ए टू बी. एफ काय असेल 1 1 आणि ऑन टू फंक्शन असेल आणि एफ फ्रॉम ए टू बी. देन इनवर्स function of f is defined as f inverse from b to a. आता a ला काय म्हणतो आपण? a इज कॉल्ड डोमेन आणि b ला काय म्हणतो आपण? त्याची रेंज. बरोबर. a इज डोमेन अँड b इज रेंज. याच्यात काय होईल? ही जी रेंज आहे, रेंज ऑफ f इज द डोमेन ऑफ f इनवर्स. हा याचा काय होईल? डोमेन. आणि ही जी रेंज आहे आपला डोमेन तो काय होईल? याची रेंज. बरोबर. म्हणजेच काय अल्टरनेट ऑफ डोमेन अँड रेंज वी गेट इनवर्स फंक्शन. कंडिशन काय? 1 1 आणि ऑन टू. हा पार्ट 11चा आहे फंक्शन्सचा. त्याच्यामध्ये आपण डिटेल्समध्ये तुम्ही बघितलेलं असेल. बरोबर. परत पहा. तर 1 1 आणि ऑन टू जर असेल तर एफ इनवर्स काय एक्झिस्ट आहे आणि एफ ते आपण कसं लिहितो? एफ फ्रॉम ए टू बी. देन एफ इनवर्स इट इज रीड ॲज एफ इनवर्स फ्रॉम बी टू ए. काय याच्यामध्ये ए हा जो सेट आहे डोमेन सेट तो याच्यात काय होईल? रेंज सेट अँड दिस रेंज सेट इज डोमेन सेट. बरोबर. आता आपण काय डिफाईन करतो? इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता काय आपण हे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पाहिले. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फॉर्म ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ट्रिग्नोमेट्रिक रेशोपासूनच आपण काय करतो? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स डिफाईन केलेले. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे इनवर्स फंक्शन आहे, inverse function of trigonometric functions are called inverse trigonometric functions. आता बा पण प्रॉब्लेम असा आहे की इनवर्स फंक्शन आपलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज नॉट 1 1. इनवर्स फंक्शन काय 1 1 नाही. तर ते काय म्हणजे मेनी 1 आहे किंवा नॉट 1 1. तर त्यांच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? काही क्रायटेरिया आहे. तो क्रायटेरिया आपण पाहू. पण त्यापूर्वी before this we will just recall domain and range of trigonometric functions. Okay. For defining inverse trigonometric function we just recall the domain and range of trigonometric function. Here sine function domain is r, that is sine can take any value, real value, but its value is lies between -1 and 1. We know that sine theta is lies between -1 and 1. दॅट इज दिस इज द रेंज. साईन थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे? -1 आणि 1मध्ये. त्याचा पिरियड काय? 2π. पिरियड 2π. वी नो दॅट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज पिरियडिक फंक्शन. आफ्टर सम पिरियड द व्हॅल्यूज विल रिपीट. त्याला काय म्हणतो आपण? पिरियडिक फंक्शन. कॉस काय येईल? त्याचं डोमेन काय? आर. रेंज काय? -1 1 आणि पिरियड पण त्याचा काय? 2π आहे. अगेन टॅन आर -2n + 1/2π, that is 2n. This is odd number, odd pi by 2.
that is we know that tan pi by 2 is infinity, tan 3 pi by 2 is infinity. सो ऑड पाय बाय 2 काय केलं याच्यातून डिलीट केलेले, मायनस केलेले, आणि याची व्हॅल्यू काय, रेंज काय, बट रेंज ऑफ टॅन इज आर सेट ऑफ रिअल नंबर, कोणती व्हॅल्यू येऊ शकते. नंतर त्याचा पिरियड काय, पाय. अगेन कॉट आर एन पाय, दॅट इज एन बिलॉंग्स टू झेड. अगेन रेंज इज आर अँड पाय. इथं एन पाय, कॉट एन पाय, कॉट पाय काय इन्फिनिटी, कॉट 2 पाय इन्फिनिटी, कॉट 0 इन्फिनिटी. सो एन पाय काय केलं त्याच्यातून मायनस केलेलं आहे, त्याचं रेंज काय आर आणि पिरियड काय पाय. सेक अगेन आर सेक, आणि हा काय 2n+1 पाय बाय 2, सेक कॉस पाय बाय 2 काय 0 आहे, तर सेक पाय बाय 2 काय इन्फिनिटी. सो दिस इज सबट्रॅक्टेड. अँड रेंज, याची रेंज काय आर -1 1. बघा आर मीन्स रिअल नंबर लाईन, त्याच्यातून काय केलं -1 आणि 1 एवढा पार्ट काय केला असणार नाही. बरोबर, सर्व व्हॅल्यू राहील. इट टेक्स ऑल व्हॅल्यूज एक्सेप्ट इन बिटवीन -1 अँड 1. अगेन सेम कोसेक इज डोमेन काय राहील, कोसेकच्या व्हॅल्यू आपण कोणत्या अँगलसाठी काढू शकतो, आर -n पाय. बरोबर, कारण काय साईन 0 काय, साईन पाय 0 आहे, तर कोसेक पाय काय इन्फिनिटी. सो नॉट डिफाईन. सो वी सबट्रॅक्ट द व्हॅल्यू ऑफ n पाय, दॅट इज 1 पाय 2 पाय 3 पाय. याच्यात पण काय, याची रेंज पण काय -1 1 एक्सेप्ट -1 1 ऑल व्हॅल्यूज ऑफ रिअल नंबर्स. आणि पिरियड किती आहे याचा 2 पाय. सो दिस इज द फंक्शन डोमेन अँड रेंज अँड पिरियड ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. नाउ हियर वी डिफाईन इनवर्स साईन फंक्शन. एक एक्झाम्पल आपण घेऊ साईन इनवर्स फंक्शनचं, बाकी आपण मग रिझल्ट लिहू डायरेक्ट. आता बघा -1 to 1 ही काय त्याची रेंज आहे, कोणाची, साईनची. साईन थिटा इज लाईज बिटवीन, आणि त्याचे रेंज काय समजा -1 to 1. आता बघा इथे साईनला काय काय होईल की साईन 0 इज 0, साईन पाय बाय 2 इज 1, साईन पाय इज 0, अगेन 3 पाय बाय 2 इज -1, 2 पाय इज 0, 5 पाय बाय 2 इज 1, अगेन -पाय बाय 2 इज -1, -पाय इज 0, -3 पाय बाय 2 इज 1, 2 पाय इज 0, 5 पाय बाय 2 इज -1. आता हे जर आपण काय केलं असं डिफाईन केलं, ग्राफ काढला याचा. आता बघा याच्यामध्ये ही काय -1 to 1 कोणत्या व्हॅल्यूसाठी, -पाय बाय 2 to +पाय बाय 2. अगेन सियर 3 पाय बाय 2 हे एक भेटतं आपल्याला, 3 पाय बाय 2 to 5 पाय बाय 2. याच्यात पण व्हॅल्यू काय -1 to 1 काय काय भेटतं आपल्याला, साईन -पाय बाय 2 to +पाय बाय 2 इज -1 to 1. अगेन साईन पाय बाय 2 to 3 पाय बाय 2 is also -1 to 1, 3 पाय बाय 2 to 5 बाय 2 -1. सेम इकडे पण बघा -1 to -पाय बाय 2 to -3 पाय बाय 2. इट इज ऑल्सो -1 to 1. आता बघा हे काय इकडे परत 3 पाय बाय 2 to पाय बाय 2 इज ऑल्सो 1. म्हणजेच काय साईन फंक्शन काय पिरियडिक फंक्शन आहे. पण आता बघा याच्यात आपण काय करणार आहे, एवढी जी ब्रँच आहे, ही जी ब्रँच आहे ह्या कर्वची ग्राफची, त्याला काय करणार आहे आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच घेणार आहे. -पाय बाय 2 to +पाय 2. साईन आपण काय करणार आहे, साईन we take for defining sine inverse function, here we take sine -पाय बाय 2 to +पाय बाय 2 from -1 to 1. तर आपण काय करणार, -पाय बाय 2 to +पाय बाय 2 याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच घेणार आहे, आणि इथूनच काय करणार आपण या देअरफॉर साईन इनवर्स -1 to 1 इज डिफाईन ॲज -पाय बाय 2 to +पाय बाय 2. आता याचा काय डोमेन आहे, ही रेंज आहे. तर आता रेंज काय राहील -1 to याचा डोमेन काय राहील -1 to 1 अँड रेंज इज -पाय बाय 2 to +पाय बाय 2. अँड हेन्स
द फंक्शन साईन फंक्शन बी 1 1 अँड ऑन टू, त्याच्यावर आपण साईन इनवर्स काय केलं, आपण डिफाईन केलं. बा कोणते बा रिपिटेशन आहे, पण आपण कोणते येतो एवढी जी व्हॅल्यू आहे हिला काय करणार, याच्यासाठीच आपण प्रिन्सिपल सोल्युशन घेणार. प्रिन्सिपल सोल्युशन कोणाचे, ह्या साईन इनवर्सचे. ओके. नाउ डिअर स्टुडंट, वी डिफाईन डोमेन अँड रेंज ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता आपण साईनच्या बाबतीत बघितलं, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय होती -π/2 टू +π/2. म्हणजेच काय, साईन इनवर्ससाठी आपला जो डोमेन काय राहील -1 to 1 आणि रेंज काय राहील -π/2 टू +π/2. साईन इनवर्सची जी व्हॅल्यू आहे ती काढताना आपल्याला फक्त कशात राहील, ती -π/2 टू +π/2 मध्ये. सेकंड, कॉस इनवर्ससाठी काय, डोमेन -1 to 1, रेंज काय त्याची 0 to π. हे सर्व टेबल्स लिहून घ्यायचे तुम्ही. टॅन इनवर्स r -π/2 टू +π/2. कॉट इनवर्ससाठी काय r, त्याचे डोमेन सेट काय r, कॉट इनवर्स r डोमेन r राहील कोणत्या व्हॅल्यूसाठी आपल्याला, त्याची रेंज काय राहील 0 to π. त्याचं जे व्हॅल्यू राहील ती फक्त कशात राहील 0 to π मध्ये. एक्झाम्पल घेऊ तेव्हा आयडिया क्लिअर होईल. कोसेक इनवर्स याचं काय राहील, डोमेन काय r -1 to 1 आणि ह्याचं हे काय भेटेल आपल्याला, रेंज -π/2 टू π/2 एक्सेप्ट 0 राहणार नाही, कारण काय कोसेक 0 काय असतो, कोसेक 0 इज इन्फिनिटी. हिअर सेक इनवर्स r -1 to 1 0 to π आणि इथं काय 0 to π एक्सेप्ट एक्सेप्ट π/2. म्हणजेच काय, सेक π/2 आपल्याला मिळते इन्फिनिटी, म्हणून इथं काय तो काय केलेलं आहे याच्यातून डिलीट केलेलं आहे, 0 to π एक्सेप्ट π/2. दिस इज द range of sec inverse. Now we'll take some properties of inverse trigonometric functions without proof घेऊ आपण, आपल्याला यूज करायचं एक्झाम्पल्समध्ये. आणि विशेषतः आपल्याला काय करायचं, डिफरन्शिएशन जे चॅप्टर आपलं कशामध्ये पार्ट 2 मधलं फर्स्ट चॅप्टर, त्याच्यात इनवर्स डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघायचं. त्याच्यामध्ये ह्या प्रॉपर्टीज आपल्याला लागणार, पुढे बऱ्याच ठिकाणी लागतात, नीट लक्ष द्या. इफ x is lies between -1 and 1 and x is not equal to 0, प्रोव्हाइड काय -1 1 मध्ये आहे पण x is not equal to 0, then sin inverse x is equal to cosec inverse 1/x. sin inverse x is equal to cosec inverse 1/x. बा जसं आपण sin थीटा बरोबर काय भेटलं 1/cosec थीटा, तसं सेम sin inverse x is equal to काय cosec inverse 1/x. सिमिलरली cos inverse x is equal to sec inverse 1/x. cos आणि sec काय रेसिप्रोकल आहे, cos inverse x is equal to sec inverse 1/x if x is lies between -1 and 1. या सर्व प्रॉपर्टीज तुम्ही एका ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्या. अगेन थर्ड वन, टॅन इनवर्स x इज कॉट इनवर्स 1/x. कोणाचा रेसिप्रोकल घेतोय आपण, अँगलचा, हे आपलं ह्या व्हॅल्यूचा 1/x इफ x इज नॉट इक्वल टू x इज ग्रेटर दॅन 0. फोर्थ वन, टॅन इनवर्स x इज इक्वल टू -π प्लस कॉट इनवर्स 1/x. इथं काय x इज ग्रेटर दॅन 0, दॅट इज पॉझिटिव्ह. Here x is less than 0, x is negative, then we get this result. If x is lies between -1 and +1, then sin inverse -x is equal to -sin inverse x. जसं आपल्याला माहिती आहे साइन मायनस थिटा बरोबर काय -sin थीटा, तसं sin inverse -x is equal to काय -sin inverse x. If this is if x is lies between -1 and 1, then cos inverse -x is equal to π minus cos inverse x. For all x belongs to R, tan inverse -x is equal to minus tan inverse x. इथं काही रिस्ट्रिक्शन नाही, इथं रेस्ट्रिक्शन आहे. If x mod of x is greater than or equal to 1, then cosec inverse -x, cosec inverse -x करें minus cosec inverse x. Again, if mod of x is greater than or equal to 1, then sec inverse -x is equal to π minus sec inverse x. हे सर्व रिझल्ट एका ठिकाणी व्यवस्थित लिहा. फॉर ऑल x बिलॉंग्स टू R, cot inverse -x is equal to π minus cot inverse x. इथपर्यंत आपण काय केलं बघू. नेक्स्ट आपण पुढे पाहू. नाउ नेक्स्ट प्रॉपर्टीज आर, इफ x is lies between -1 and 1, then sin inverse x plus cos inverse x is equal to π/2. नीट लक्षात ठेवा, हे आपल्याला फार इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. याच्यात MCQ सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि आपल्या डेरिव्हेटिव्हमध्ये खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर बा फॉर सेम प्रॉपर्टी कोणासाठी, टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2
आणि कोसेक इनवर्स एक्स प्लस सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. या तिन्ही पण प्रॉपर्टी नीट मार्क करा. या खूप महत्त्वाच्या व्हेरी व्हेरी IMP बरोबर, ते आपल्याला सेकंड पेपरमध्ये लागणार आहे. आता बघा नेक्स्ट या पण सर्व प्रॉपर्टीज लक्षात. इफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 अँड वाय इज ग्रेटर दॅन 0 अँड एक्स वाय धिस प्रॉडक्ट एक्स वाय इज लेस दॅन 1, 1पेक्षा लहान असेल म्हणजे ही जो डिफरन्स आहे हा जर का असेल पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला काय वाटेल टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय दॅट इज सम ऑफ दिस इनवर्स एक्स टॅन इनवर्स एक्स अँड टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस वाय ॲडिशन ऑफ दिस numbers x plus y upon 1 minus xy. If x is greater than 0 and y is greater than 0 and xy is greater than 1, xy इथं काय होतं लेस दॅन 1 होतं, इथं काय ग्रेटर दॅन 1, then what do we get? We get tan inverse x plus tan inverse y is equal to pi plus tan inverse x plus y upon 1 minus xy. 6(1) if x is greater than 0 and y is greater than 0 and xy is equal to exactly 1, एक्झॅक्टली 1 असेल तर काय आपल्याला हा रिझल्ट टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू π/2. इथे बघा एक्स वाय इज इक्वल टू 1 असं असेल सिमिलर या रिझल्टसारखा टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू π/2. अँड लास्ट वन इफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 वाय इज ग्रेटर दॅन 0 देन टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. इथे डिफरन्स इथे काय सम आहे, सम आणि डिफरन्स जस्ट हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला बघा एक थोडासा म्हणजे अपोजिट आहे. समजा प्लस असेल तर इथे काय मायनस, इथं काय असेल मायनस असेल तर इथं मायनस इथं प्लस. ओके, नाउ वी टेक एक्झाम्पल्स बेस्ड ऑन इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग cot इनवर्स sin इनवर्स -1/2 फर्स्ट वन, second cos inverse √3/2 and third one is cot inverse -1/√3. आता फर्स्ट बघू आपण sin inverse 1/2. लेट sin inverse 1/2 इज इक्वल टू काय घेऊ आपण x. लेट sin inverse 1/2 x. बघा आपण काय केलं प्रिन्सिपल व्हॅल्यूज लिहिले याच्यात कुठे लिहिले -π/2 टू +π/2 कोणाची sin इनवर्सची व्हॅल्यू बरोबर त्या दरम्यान पाहिजे आपल्याला. लेट sin inverse -1/2 इज इक्वल टू x. देअरफॉर sin x हा sin x इज इक्वल टू काय -1/2. आता sin x काय -1/2 पण कोणत्या व्हॅल्यूसाठी मायनस बट sin π/6 किती 1/2. देअरफॉर what do we get sin x is equal to minus sin π/6. Therefore sin x is equal to sin minus sin theta is sin minus theta, sin pi minus 6 and minus π/6 and minus π/6 belongs to minus π/2 plus π/2. minus π/6 ची व्हॅल्यू काय इथे काय आपल्याला therefore x is equal to काय therefore here x is equal to minus π/6. what is x? that is x is equal to sin inverse x काय आपल्याजवळ sin inverse x ची व्हॅल्यू काय sin inverse 1/2. so what do we get x replaced by this x replaced by sin inverse -1/2 is equal to काय आपल्याजवळ minus π/6 and minus π/6 belongs to minus π/2. minus π/6 म्हणजे किती -30 आणि हे किती -92 plus 90 and therefore minus π/6 is the principal value. परत एकदा सांगतो एक लक्ष द्या काय करणार तुम्ही sin इनवर्स -1/2 ही जस्ट ही व्हॅल्यू काय याची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला ती व्हॅल्यू आपण काय घेऊ x. हा sin इनवर्स इकडे त्यांना काय sin x होईल बरोबर. sin x इज इक्वल टू इकडे -1/2. आता -1/2 कोणत्या अँगलसाठी ते पाहू आपण बट sin π/6 काय 1/2 म्हणून काय आपलं ह्या 1/2च्या जागेवर काय रिप्लेस केलं मी sin π/6 पण मायनस साईन थिटा बरोबर काय साईन मायनस थिटा सो साईन -π/6 दोन्ही बाजूला साईन साईन आलं साईन गेट कॅन्सल x इज इक्वल टू -π/6
अँड साइन इनवर्स. बट व्हॉट इज एक्स? एक्सची व्हॅल्यू काय आपल्या तो साइन इनवर्स -1/2. एक्सची व्हॅल्यू इथं लिहून ठेवा बाय 1. सो व्हॉट वी गेट? बट -π/6. -π/6 काय लाईज बिटवीन -π/2 and +π/2 and therefore -π/6 is the principal value. Okay, now next one, see here. थोडंसं अवघड आहे, नीट लक्ष द्या, व्यवस्थित करा. मी तुम्हाला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो. लेट cos इनवर्स √3/2 इज इक्वल टू एक्स. देअरफॉर काय होतं आपल्याला? cos x इज इक्वल टू √3/2. कोणत्या व्हॅल्यूसाठी? 30. cos 30 दॅट इज cos π/6 अँड सिन्स √3/2 म्हणजेच काय? किती लिहू शकतो? बट cos π/6 that is cos 30 is √3/2. Therefore we get cos x is equal to cos π/6. जसे तुम्ही जास्त एक्झाम्पल सोडवलं तुम्हाला येईल. therefore x is equal to π/6 and π/6 belongs to π/6 म्हणजे काय? 30 डिग्री. हे काय 0 to 180 मध्ये π/6 belongs to 0 to π and therefore π/6 is a प्रिन्सिपल व्हॅल्यू. पहिले याच्यात प्रिन्सिपल सोल्युशन होतं, याच्यात काय म्हटलं त्याने? प्रिन्सिपल व्हॅल्यू. नीट लक्ष द्या. नाउ कन्सिडर थर्ड एक्झाम्पल. फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू cot इनवर्स -1/√3. इथं काय? लेट cot इनवर्स -1/√3 is equal to x. Therefore cot x is equal to -1/√3. Now but cot π/3, cot 60 is 1/√3 and therefore cot x is equal to -cot π/3. आता आपण जर काय घेतलं cot -cot थीटा काय? cot -θ. बरोबर. मग आता बघा इथे आपण जर हा अँगलमध्ये घेतला तर काय? cot x इज इक्वल टू काय घेतलं आपण? therefore cot x cot -π/3. पण आपल्याला कॉटची रेंज बघा काय? 0 to π. बरोबर. -π/3 इज नॉट बिलॉंग्स टू 0 to π. मग आपल्याला याला काय करावं लागेल? याला आपल्याला आपल्या रेंजमध्ये प्रिन्सिपल व्हॅल्यू शोधावी लागेल. याची काय? मग आपल्याला cot π -π/3 since cot π -θ is -cot θ. Therefore what we get? Cot x काय? cot 3π - π that is 2π/3. Therefore x is equal to 2π/3. π/3 means 60. 60 into 2 120. 120 काय? 0 to π मध्ये आहे and 2π/3 belongs to 0 to π and therefore principal value is 2π/3. Okay. Now next one, find the value of the following. Sin inverse sin 5π/3. अथवा consider sin inverse sin 5π/3. आता 5π/3 बघा किती? साइन इनवर्स आपण काय? साइन इनवर्स साइन कॅन्सल होईल. 5π/3. बरोबर. आता 5π/3 याच्यामध्ये आहे का आपल्याजवळ? 5π/3 किती? 60 300 व्हॅल्यू आपल्याजवळ नाही साईनसाठी. बरोबर. म्हणून काय लिहिता? आता काय करू आपण? साइन इनवर्स याला आपल्याला साइन π/3 मीन्स π/3 60. 60 into 5 300. मी याला काय लिहू शकतो? साइन 300ला काय लिहू शकतो मी? 360 - 60 म्हणजेच काय? 2π - π/3 असं लिहू शकतो. 2π - π/3. बघा 2π into 3 6. 6 - 1 5. आलं का? 5π/3. बरोबर. मग काय आता साइन इनवर्स साइन π - θ काय? मायनस साइन θ.
साईन 2 पाय मायनस थिटा काय मायनस साईन थिटा म्हणजे असं साईन मायनस पाय बाय 3 काय साईन 2 पाय मायनस थिटा इज मायनस साईन थिटा काय होईल आता साईन इनवर्स आणि साईन गेट कॅन्सल व्हॉट वी गेट मायनस पाय बाय 3 अँड मायनस पाय बाय 3 काय मायनस पाय बाय 3 अँड मायनस पाय बाय 3 बिलॉंग्स टू minus pi by 2 to plus pi by 2 and therefore minus pi by 3 is the therefore काय लिहू आपण sin inverse sin 5 pi by 3 is equal to minus pi by 3. Consider tan inverse tan pi by 4. So tan inverse tan pi by 4 what do you get tan inverse and tan get cancel that is pi by 4 and pi by 4 belongs to tan inverse साठी काय आपल्याला minus pi by 2 to plus pi by 2 belongs to minus pi by 2 to plus pi by 2 and therefore pi by 4 is the value of tan inverse tan pi by 4. Now find the value of sin of cos inverse by minus 1 by root 2 sin of cos inverse minus 1 by root 2. आता आपला जो काय व्हॅल्यू की साइन आपलं cos इनवर्स मायनस एक्स इज इक्वल टू काय पाय मायनस cos इनवर्स एक्स मग इथे काय आपलं होतं साइन ऑफ पाय मायनस cos इनवर्स 1 बाय रूट 2 बरोबर काय फॉर्म्युला आपलं cos इनवर्स मायनस एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला पाय मायनस cos इनवर्स एक्स मग इथे काय आता पाय मायनस cos इनवर्स 1 बाय रूट 2 सो साइन पाय cos इनवर्स 1 बाय रूट 2 काय आता cos कोणत्या अँगलसाठी 1 बाय रूट 2 पाय बाय 4 साठी सो पाय बाय 4 साइन इथे किती 4 साइन पाय मायनस थिटा काय असतो साइन थिटा since pi minus theta is sin theta and therefore sin pi by 4 is 1 by root 2. Okay. Now here next one find the value of sin of cos inverse 4 by 5 plus tan inverse 5 by 12. काय करायचं आपल्याला sin cos inverse 4 by 5 आणि प्लस tan inverse 5 by 12 ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता बघा लेट इथं काय करतो cos इनवर्स 4 by 5 इज इक्वल टू थीटा घेऊ अँड tan इनवर्स 5 by 12 इज इक्वल टू काय हो अल्फा देअरफॉर व्हॉट टू गेट cos थीटा इज इक्वल टू 4 by 5 tan अल्फा इज इक्वल टू 5 by 12. आता बघा इथे हा जो अँगल आहे आपल्याला हा थीटा और काय ॲडजस्टंट साईड टू द हायपोटेनियस इकडे बघा अल्फा अपोजिट साईड 5 ॲडजस्टंट साईड 12 बरोबर. आता आपल्याला काय करायचं याच्याहून साईन थिटाची व्हॅल्यू काढायची आणि याच्याहून कॉस अल्फा कॉस थिटाची व्हॅल्यू काढायची बरोबर. आता हा जो पायथागोरन ट्रिपलेट आहे आपला जो काय पायथागोरन ट्रिपलेट 3 4 5 इज अ पायथागोरन ट्रिपलेट सो हिअर वी टेक 3 5 12 आणि इथं काय येईल 13 इज द पायथागोरियन ट्रिपलेट दॅट इज 5 12 अँड 13 कोण कोण 3 4 5 अँड 5 12 13 आर पायथागोरियन ट्रिपलेट. पाय इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे नीट लक्ष द्या. देअरफॉर कॉस थिटा झाले आपलं देअरफॉर साईन थिटा बरोबर काय वाटेल तुम्हाला अपोजिट साईड टू द हायपोटेनियस 3 by 5 इकडे पण काय साइन अल्फा 5 by 13 अँड कॉस अल्फा 12 by 13
Now sin of cos inverse 4 by 5 plus tan inverse 5 by 12 is equal to काय लिहिलं sin cos inverse 4 by 5 साठी काय घेतलं आपण थीटा cos थीटा plus tan alpha. Sorry, cos, this is theta, not this is theta. Cos inverse 4 by 5 is theta and tan inverse 5 by 12 is alpha. So what we get, sin theta plus alpha. काय फॉर्म्युला पाहिजे, sin theta cos alpha cos theta sin alpha. Sin a plus b, sin a cos b plus cos a sin b. Put the value. What is sin theta? 3 by 5. Very interesting example. Cos alpha is 12 by 13. Cos theta is 4 by 5. Sin alpha 5 by 13. Replace these values. पहा याच्यावरून काय केलं आपण, याला आपण थीटा घेतलं, याला अल्फा घेतलं बरोबर, त्याच्यावरून बाकीचे साइन थीटा, इकडे साइन अल्फा कॉस अल्फा व्हॅल्यू काढल्या जस्ट. आता हे एक्झाम्पल, दिस इज थीटा अँड दिस इज अल्फा, साइन थीटा प्लस अल्फा, साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी. आता काय 36 by 65 इकडे 20 by 65. व्हॉट यू गेट, 36 plus 20 56 by 65 is our last answer. Now next one, example third. त्याच्यातलं फर्स्ट फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट वन sin inverse 3 by 5 प्लस cos inverse 3 by 5. सेम लास्ट एक्झाम्पल सारखे, पण याच्यात बघा काय 3 by 5 आणि 3 by 5 सेम आहे बरोबर. बघा आता वी नो दॅट sin inverse theta plus cos inverse theta is equal to pi by 2. So what we get, therefore we get sin of sin inverse 3 by 5 plus cos inverse 3 by 5. पहा दोन्ही अँगल थीटा थीटा सेम आहे, काय तर पाय बाय 2. याची व्हॅल्यू काय, साइन पाय बाय 2 अँड साइन पाय बाय 2 इज 1 ओवर. Now next same example, find the value of cos inverse minus 1 by 2 plus tan inverse root 3. आता बघा ही व्हॅल्यू काढू आपण सेपरेट. नाव कन्सिडर cos inverse minus 1 by 2. काय व्हॅल्यू आपल्याजवळ, पाय मायनस cos inverse 1 by 2. कोणता रिझल्ट यूज करणार आपण, सिन्स cos inverse मायनस x पाय मायनस cos inverse x. एक्झाम्पल जसं तुम्ही सॉल्व कराल तसं तुमचं काय होईल, प्रेशर कमी होईल आणि तुम्ही याच्याशी फॅमिलीवर व्हाल. याच्यासाठी एकच उपाय फक्त सॉल्व करत राहणे बरोबर. पाय आता cos inverse 1 by 2 म्हणजे किती, पाय बाय 3. जस्ट थिंक अबाउट विच व्हॅल्यू ऑफ cos 1 by 2. सो cos पाय बाय 3, cos 60 काय 1 by 2. पाय इकडे लक्ष द्या, cos 60 काय 1 by 2. therefore cos 1 by 2, cos inverse 1 by 2 is equal to 60 म्हणजेच किती, पाय बाय 3. cos 60 is 1 by 2, therefore cos inverse 1 by 2 is equal to काय 60. या थिंकिंगने आपल्याला कधी सोडायचं. टॅन इनवर्स 1 विचारलं बरोबर, टॅन इनवर्स काय 1. व्हॉट इज टॅन इनवर्स 1. सो टॅन पाय बाय 4 इज 1 अँड देअरफॉर पाय बाय 4 इज इक्वल टू टॅन इनवर्स 1. फक्त ही व्हॅल्यू कशात आली पाहिजे, आपल्या प्रिन्सिपल व्हॅल्यूमध्ये आली पाहिजे. कोणती आपल्या याच्यात 0 to पाय, याचे मायनस, याचे काय की मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय, याच्यामध्ये या व्हॅल्यू आल्या पाहिजे बरोबर. आता काय 3 पाय मायनस पाय दॅट इज 2 पाय बाय 3. ऑल्सो टॅन इनवर्स रूट 3 इज इक्वल टू काय, टॅन इनवर्स रूट 3 कोणत्या व्हॅल्यूसाठी, टॅन 60. सो दिस इज पाय बाय 3. टॅन रूट 3 इज इक्वल टू काय, पाय बाय 3. लक्षात ठेवा व्हॅल्यू तुम्हाला लागणार आहे पुढे. therefore we get cos inverse minus 1 by 2 tan inverse root 3
इज इक्वल टू कॉस ऑफ कॉस इनवर्स याची व्हॅल्यू किती आली बघा 2π/3 आणि याची व्हॅल्यू किती आली π/3. सो कॉस ऑफ 2π + π 3π/3 3 get cancel. Cos of pi and cos of pi is -1 is the value. Now next fourth example is if mod of x is less than or equal to 1, show that sin of cos inverse x is equal to cos of sin inverse x. Very interesting example. We have if mod of x is less than or equal to 1, then sin inverse x plus cos inverse x is equal to π/2. Therefore, cos inverse x is equal to π/2 minus sin inverse x इकडे घेतलं. नाव दोन्ही बाजूला काय करतो मी sin of cos inverse x दोन्ही बाजूला sin घेतो. sin of एक लक्ष द्या ही स्टेप महत्त्वाची. दोन्ही बाजूला साइन घेतो. साइन ऑफ कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू काय साइन ऑफ π/2 मायनस साइन इनवर्स एक्स. अथवा बट वी नो दॅट साइन π/2 मायनस थीटा साइन π/2 इथे जो अँगल असेल थीटा इथे तुमचं नाव असेल तर काय π/2 मायनस यू इज इक्वल टू कॉस यू. बरोबर. मग इथे बघा इथे काय साइन इनवर्स एक्स आहे. थीटा म्हणजे कोण इथं एक्स काय मग आपलं तो देअरफॉर वी गेट लेफ्ट इज साइन ऑफ लेफ्ट काय साइन ऑफ कॉस इनवर्स एक्स हिअर साइन काय आता साइन π/2 मायनस थीटा हा थीटा आहे. साइन इनवर्स एक्स इज थीटा. बरोबर. काय मग आपलं साइन इनवर्स आपलं साइन π/2 मायनस थीटा काय येईल आपलं जो कॉस थीटा. म्हणजेच काय इथे आपलं जो येईल साइन π/2 मायनस थीटा जाऊन इथं काय साइनचं काय होईल कॉस. साइन बिकम कॉस. थीटा मीन्स साइन इनवर्स एक्स. प्रूव्ड. बघा एकदा परत सांगतो. हे रिझल्ट घेतला कॉस इनवर्स एक्स की पॅची तिकडे पाठवलं. आता काय केलं दोघं बाजूला साइन घेतला. साइन ऑफ दिस इज इक्वल टू साइन ऑफ दिस. आता लेफ्ट के ॲज इट इज. बरोबर. राईटमध्ये आपल्याला चेंज करायचं. साइन π/2 मायनस थीटा काय आपलं साइन π/2 मायनस थीटा कॉस थीटा. सो साइन बिकम कॉस अँड दिस थीटा साइन इनवर्स एक्स. ओके. प्रूव्ह द फॉलोइंग. 2 tan inverse 1/3 plus cos inverse 3/5 is equal to π/2. Now here we first find out the value. Consider 2 tan inverse 1/3. याला काय लिहितो मी 2 times tan inverse 1/3 म्हणजे tan inverse 1/3 plus tan 1/3. Now 1/3 into 1/3 is equal to 1/9. That is less than 1. So here we use tan inverse x plus tan inverse y is equal to tan inverse 1 plus x plus y upon 1 minus xy. So what we get tan inverse 1/3 is equal to tan inverse 1/3 plus 1/3 upon 1 minus 1/3 into 1/3. So what we get? Therefore 2 tan inverse 1/3 is equal to tan inverse किती ला तो tan inverse 1/3 and 1/3 2/3 1 minus 1/9. So tan inverse 2/3 9 minus 1 8/9 2/3 into 9/8. So tan inverse 2 4 जा
3/4, tan inverse 3/4. So now take tan inverse 3/4 is equal to theta, therefore tan theta is equal to 3/4, hence we get 3, 4, this is theta, now we get 5, so we get sin theta. आपल्याला sin theta बरोबर काय दिले, sin theta is equal to 3/5 and therefore theta is equal to sin inverse 3/5, that is sin theta is equal to 3/5 and therefore theta is equal to sin inverse 3/5, hence that is theta काय कन्सिडर केलं होतं आपण, theta is equal to 3/4, that is therefore 2 times tan inverse 1/3, that is equal to tan inverse 3/4 is equal to sin inverse 3/5, isn't it? हे सगळ्यांची व्हॅल्यू काय सारखी. So our example is, what is our example? Therefore this is our example, 2 tan inverse 1/3 is equal to, हे आपलं एक्झाम्पल आहे. हां काय लागतं, 2 tan inverse 1/3 याची व्हॅल्यू काय आपल्याला, sin inverse 3/5 cos inverse 3/5, याची व्हॅल्यू काढली आपण, sin inverse 3/5 याची व्हॅल्यू काढली, cos inverse 3/5, मग काय sin inverse theta हे since sin inverse x plus cos inverse x is equal to pi/2, so we get this value pi/2. Okay, now second example, 2 tan inverse 1/3 plus tan inverse 1/7 is equal to काय pi/4. अथवा same as last example, consider 2 tan inverse 1/3, so what you get, tan inverse 1/3 plus tan inverse 1/3, काय लेते हैं वैल्यू, tan inverse x plus y, that is 1/3 plus 1/3, 1 minus 1/3 into 1/3, since 1/3 into 1/3 less than 1. मग काय आपलं tan inverse x plus y, tan inverse x plus y upon 1 plus xy किती, 2/3, 1/1 minus 9, tan inverse 2/3, 9 minus 1, 8/9 किती, tan inverse 2/3 into 9/8, 2 4 जा 3 3 जा म्हणजे 3/4, हे झालं tan inverse 3/4. Therefore consider LHS 2 times tan inverse 1/3 plus tan inverse 1/7, 2 times tan inverse 1/3 plus tan inverse 1/7 किती लाता, 2 times tan inverse 1/3 किती आला आपलं, tan inverse 3/4 plus tan inverse 1/7. आता इथे बघा याला आपण परत काय, आपण tan inverse 3/4 plus 1/7, 1 minus 3/4 into 1/7. Since 3/4 into 1/7 is less than 1, 3/28 is also less than 1. मग काय आपल्याला होता, tan inverse
21 प्लस 4 25/28 इकडे 1 मायनस 3/28. So tan inverse 25/28 upon 28 minus 3 25/28. So tan inverse 1 and value of tan inverse, this is your LHS, and therefore LHS is equal to tan inverse 1 काय बघा ही व्हॅल्यू काढली आपण tan inverse 3/4 इथे ठेवली. tan inverse 3/4 plus tan inverse 1/7 3/4 plus 1/7. Again we use tan inverse x plus tan inverse y, that is tan inverse x plus y upon 1 minus xy. So 25/28 here 25/28 हे दोन्ही काय होईल कॅन्सल होईल. 1 tan inverse 1 and tan inverse 1 is pi/4 is equal to tan inverse 1 is pi/4 is equal to RHS. Now here we have to prove that tan inverse 1 plus tan inverse 2 plus tan inverse 3 is equal to pi. आता याच्यात बघा tan inverse 1 आणि tan inverse 2 जर घेतलं we have काय रिझल्ट आपल्याजवळ tan inverse x plus tan inverse y is equal to pi plus tan inverse x plus y upon 1 minus xy if xy is greater than 1 here. Therefore tan inverse 1 plus tan inverse 2 किती लागतो tan inverse 1 plus tan inverse 2 tan inverse pi plus कारण काय 1 into 2 काय greater than 1 आहे. So tan inverse 1 plus 2 upon 1, so pi 2 1 minus 2 is minus 1, 1 plus 2 is 3, so pi plus minus 3. This is for tan inverse 1, tan inverse 2. Tan inverse 1 plus tan inverse 2, pi plus tan inverse minus 3. So what we get? Therefore tan minus theta is tan inverse minus theta is minus tan inverse theta. So minus tan inverse 3. हा जो tan inverse इकडे घेतो काय therefore tan inverse 1 plus tan inverse 2 plus हा जो मायनस इकडे प्लस होईल म्हणजेच काय इकडे फक्त पाय. प्रूव्ड. ओके. नाउ विल टेक लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस व्हिडिओ. बघा कसं करतो मी ते नीट लक्ष द्या. काय आता बघा प्रूव्ह दॅट कॉस इनवर्स 4/5 प्लस कॉस इनवर्स 12/13 इज इक्वल टू काय कॉस इनवर्स 33/65. लेट इथं काय होतं कॉस इनवर्स 4/5 is equal to theta and cos inverse 12/13 is equal to काय होतो alpha. Therefore cos theta is equal to 4/5 cos alpha is equal to 12/13. आता पायथागोरन ट्रिपलेट काय आपल्याजवळ this is theta adjacent angle adjacent side to the hypotenuse 4/5 इकडे अल्फा 12/13. मग काय आता अपोजिट साईड काय इथे 3 3 4 5 इकडे 12 5 आणि 13 हे काय पायथागोरन ट्रिपलेट आहे. देअरफॉर वी गेट साइन थीटा इज इक्वल टू 3/5 अँड कॉस आपला साइन अल्फा 5/13. नाउ consider cos theta plus alpha काय आपल्याला व्हॅल्यू cos theta cos alpha minus sin theta sin alpha. बघा आपल्याला cos इनवर्स फाइंड करायचं म्हणून काय करू आपण cos theta plus alpha ही लक्षात ठेवा. काय करायचं तुम्हाला
काय कॉस यासाठी काही फॉर्म्युला नाही, फक्त काही ऑब्झर्वेशन. आपल्याला कॉस इनवर्स काढायचं म्हणून कॉस थिटा प्लस अल्फा घेतलं. काय फॉर्म्युला आहे कॉस ए प्लस बीसाठी कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. देअरफॉर कॉस थिटा थिटा प्लस अल्फा, कॉस थिटा काय आपला जो कॉस थिटा 4/5 अगेन कॉस अल्फा 12/13 मायनस साइन थीटा 3/5 साइन थीटा 3/5 and sin alpha 5/13. Therefore 48/65 15/65 किती मग 33/65 किती 33/65. This is your cos theta plus alpha and therefore theta plus alpha is equal to cos inverse 33/65. cos inverse theta plus alpha बरोबर काय cos inverse 33/65. What is theta? Theta is therefore cos inverse 4/5 plus cos inverse 12/13 is equal to cos inverse 33/65. Proved. Okay.